मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत. शिक्षण क्षेत्रामध्ये जसे विज्ञान क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन केले जाते, भाषाशास्त्रामध्येही संशोधन केले जाते. अध्यापन पद्धतीमध्ये तर वारंवार संशोधनाला पद्धतशीरपणे वाव दिला जातो. संशोधन पद्धती वापरल्याने वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, अध्ययन कृती, अध्ययनाची वेगवेगळी नवनवीन साधने यांचा शोध घेतला जातो. कोणत्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याचे चांगले अध्ययन घडू शकेल यासाठी रुसोपासून फ्रॉबेल, डुई, मारिया मॉन्टेसरी ते भारतीय दार्शनिक विवेकानंद, महात्मा गांधीजी, राजा राममोहन रॉय इत्यादी प्रभूतींनी आपल्या परीने वेगवेगळ्या अध्यापन कलाकृती मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आता या समस्येमध्ये एखाद्या शिक्षकाला वाटू शकते की आपण नवीन एखादी पद्धती शोधून काढू शकू का, किंवा एखादे नवीन तंत्र वापरून आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करू शकतो का, किंवा त्यांचे अध्ययन घडवू शकतो का. यासाठीची एक ठराविक साचेबद्ध आखणी विद्यार्थ्यांच्यावरती एखादी नवीन अध्यापन पद्धती वापरून झाल्यानंतर लिखित स्वरूपात साठवून ठेवावे लागते. त्यासाठी तुम्हाला समोर दिसत असलेले काही मुद्दे लक्षात घेतले जातात. त्यामध्ये समस्या जी निवडलेली आहे त्याचे प्रास्ताविक तयार केले जाते. त्या प्रास्ताविकामध्ये कोणती समस्या किंवा कोणत्या समस्यांचं विवेचन, कोणते प्रश्न त्या समस्येशी निगडीत आहेत, त्या समस्येमध्ये समाविष्ट आहेत हे ठरवावे लागते. समस्या असल्यामुळे सद्यस्थितीत त्याबाबत काही माहिती नसते. ती समस्या ज्या वेळेला उकलण्याचा प्रयत्न केला जातो, सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेला त्या लेखाचे उद्दिष्ट ठरत असते आणि त्या उद्दिष्टावर सदरचा शिक्षक किंवा संशोधक संशोधनाची व्याप्ती ठरवत असतो. लेखाचा आशय लक्षात घेतल्यानंतर त्याचे लेखन पद्धतशीरपणे किंवा सोप्या भाषेत लोकांच्या समोर, अभ्यासकांच्या समोर मांडावे लागते. यामध्ये शोधनिबंधाचा आराखडा तुमच्यासमोर आलेला आहे. त्यामध्ये शीर्षक, लेखक आणि त्याचा पत्ता, सारांश, प्रमुख शोधशब्द, प्रास्ताविक आणि लेखाचे उद्देश, स्पष्टपणे मांडलेला प्रश्न आणि त्याचे उपप्रश्न, संदर्भांचे संक्षिप्त विवेचन, निवडलेली संशोधन पद्धती यांचा आढावा घेतला जातो. एकदा आराखडा तयार झाला की ती समस्या प्रत्यक्षात एखाद्या अध्ययन गटावरती वापरून पाहिली जाते आणि जसजसे त्यामध्ये शिक्षक किंवा फॅसिलिटेटर विद्यार्थ्यांच्यावरती एखादी नवीन कलाकृती, नवीन आकृती किंवा नवीन पद्धत, नवीन वातावरण वापरून पाहत असेल, त्यावेळेला सदरच्या पद्धतीचा कसा प्रभाव पडत जातो याच्या नोंदी परस्पर किंवा अप्रत्यक्षपणे ठेवत जातो. आणि त्या नोंदींचा सर्वात शेवटी जो कालावधी निवडलेला आहे त्या कालावधी संपल्यानंतर त्या केलेल्या नोंदींचा आढावा घेऊन निष्कर्ष मांडला जातो. आणि तो निष्कर्ष आणि आधी असलेली त्या विद्यार्थ्यांची स्थिती यामध्ये कोणता बदल झालेला आहे, कोणते रूपांतर घडून आलेले आहे याचा विचार केला जातो. आणि ते विवेचन एका नवीन नियमाला, एका नवीन पद्धतीला जन्म देत असते.
आणि ती पद्धत रूढ झाल्यानंतर, ती पद्धत वापरल्यानंतर कसा फरक पडणार आहे याबाबत आपल्या संशोधनामध्ये सदरचा संशोधक ठामपणे भूमिका मांडेल. ती भूमिका लक्षात घेऊन इतरांसाठी ती मार्गदर्शक ठरेल का? कोणत्या स्थितीमध्ये सदरच्या संशोधकानं ती पद्धती वापरलेली आहे, कोणत्या वयोगटाचे विद्यार्थी त्याच्यासमोर होते याचा लेखाजोखा त्याने नोंदवून ठेवलेल्या निष्कर्षांच्यामध्ये किंवा आराखड्यामध्ये सापडत असतो. आता आपल्यासमोर वेगवेगळे स्कूल सब्जेक्ट्स असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी, अध्ययनासाठी फाउंडेशन ऑफ लर्निंग अशी एक संकल्पना आहे आणि त्यानंतर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असतो, लाईफ स्किल्स डेव्हलपमेंट असतात, पर्सनल ग्रोथ अँड कॅरेक्टर बिल्डिंग असतं आणि ॲडॉप्टेशनही असतं. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून संविधानामध्ये मांडलेले जे गाभा घटक आहेत त्या गाभा घटकांना स्पर्श करणारे संशोधन विद्यार्थ्यांच्यावरती वापरायचे असते. आणि हे संशोधन करत असताना संशोधकालाही आपण नवीन काहीतरी करतो आहोत, आपण नवीन काहीतरी शिकतो आहोत आणि त्याचेही स्वतःचे अध्ययन घडत जाते आणि तो उत्तरोत्तर कुशल अध्यापक. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतीय लेखनशैली, जीवन पद्धती व रीतिरिवाज अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यापन सूत्रांचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की ही अध्यापना सूत्रे भारतीय लोकांनी याआधी का तयार केलेली नाहीत? तर त्याचे उत्तर असे की आपल्यापेक्षा काही वर्षे अगोदर पाश्चात्यांचा अध्यापन सूत्रे तयार करण्यावर भर आहे. आपले भारतीय शिक्षणतज्ज्ञ जसे की रवींद्रनाथ टागोर, अरविंदो यांनी अध्यापन सूत्रे मांडली, संशोधन केले, परंतु त्यांना जगभर तितकेसे स्वीकारले गेले नाही. अध्यात्माची जोड असणे हे त्यासाठी एक कारण बनलेले आहे. याच अवस्थेमध्ये जसे की कॉग्नेटिव्ह, सोशियल, ऑपरंट कंडिशनिंग अँड बिहेवियरिझम यांना स्वीकारले गेले. स्पिरिच्युअल एलिमेंट्स जगभराच्या विद्यार्थ्यांसाठी एक गूढ वाटत असल्याने भारतीय शिक्षण संशोधन मर्यादित राहिले. पाश्चात्य देशांना न रुचणारा राहिला. आपल्यापेक्षा त्यांच्याकडे शिक्षणात संशोधन करण्यास मोठी संधी व स्थैर्य उपलब्ध राहिले. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कम्युनिकेशन संवाद, सोशल कल्चरल थेरी, सामाजिक सांस्कृतिक सूत्र, बिहेवियर वर्तन बदल, क्रिटिकल थेरी, समीक्षा, मानसशास्त्र, ह्युमॅनिझम, क्लासरूम मॅनेजमेंट, सेल्फ डिटर्मिनेशन्स थेरी, मल्टिपल इंटेलिजन्स, एक्सपेरिमेंटल थेरी, प्रयोग, दिग्दर्शिता, अडल्ट लर्निंग थेरी, प्रौढ शिक्षण इत्यादी मुद्दे हाताळण्यास परकीयांनी सुरुवात केली. त्यातूनच निसर्गवादी शिक्षण, प्रयोगवादी शिक्षण, हसत खेळत शिक्षण, चुका व शिका संशोधन यांचा रिसर्च करण्यासाठीचा प्रमुख मुद्दा हाताळण्यात पाश्चात्य यशस्वी ठरले. अब्राहम मस्लो यांनी गरजांच्या श्रेणीचे मुद्देसुद्ध वर्गीकरण केले. त्यानुसार संशोधनाला दिशा मिळाली. आता वर रचनावाद आलेला आहे. ब्लूमची थेरी असा नवा प्रयोग, नवे संशोधन, अध्ययन अध्यापनात आलेले आहेत. ही संशोधने एका दिवसात तयार झालेली नाहीत. त्यांचा वापर अध्ययन गट, निष्कर्ष, आराखडा, पुनर्वापर, चाचणी यामधून प्रवास करीत आहे. ज्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सुधारण्यायोग्य ठरला त्याचवेळी अशा संशोधकांचे संशोधन जगभर नवीन शिक्षण अध्ययन म्हणून स्वीकारले गेले, ज्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन शिक्षकांनी आपल्या नवीन प्रयोग करीत राहणे, त्यांचे लेखन करणे, नोंदी ठेवणे अधिक प्रगतीला योग्य ठरेल असा मला विश्वास वाटतो. आपण माझ्यासोबत आपला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.